बालपण बालपण म्हणजे काय? एक सुखद अनुभव. तो अनुभव आपण वर्तमानात आनंदात व्यक्त करतो, आनंदाने त्या अनुभवाला आपण जगतो आणि भविष्यात मात्र बालपण जेव्हा जेव्हा आठवतो तेव्हा तेव्हा द्विगुणित आनंद तो आपल्या चेहऱ्यावर देऊन जातो. म्हणजेच सगळ्यांचं बालपण सगळ्यांना प्रिय असतं. बालपणीच्या आठवणी देखील प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अविस्मरणीय असतात. आता तिचं बालपण कसं असेल? तिच्या बालपणामध्ये तिला आनंद मिळाला आहे का? तिच्या बालपणातले क्षण तिच्यासाठी कसे आहेत हे आपण नक्कीच या भागामध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी पूनम लाहोटी, मोटिवेशनल स्पीकर. आपल्या सगळ्यांच्या बालपणासारखंच तिचं बालपण असेल का? ती तिच्या आयुष्यामध्ये आनंदी आहे का? तिच्या बालपणातल्या आठवणी तिला मोठं झाल्यानंतर जेव्हा आठवतील तेव्हा त्याचा तिला आनंद होईल का? की तिला त्या आठवणींपासून कदाचित दुःख मिळेल, कदाचित तिच्या चेहऱ्यावरचं हास्य कुठेतरी लपून जाईल. असं काही घडणार आहे का? चला तर मग काय करूया? चला तर मग पाहूया आपण आपल्या सिरीजचा पुढचा भाग. आणि या सिरीजचं नाव आहे ती जिवंत आहे का? तिला कधी खेळणी मिळाल्या नव्हत्या, तर कधी तिने बाहुल्यांचा खेळ खेळला नव्हता. कारण तिला या गोष्टीसाठी काहीच वाटत नसे. परंतु तिच्या मनामध्ये मात्र शिकण्यासाठी चांगली उत्सुकता लागलेली होती. तिला शिक्षण घ्यावं वाटत होतं. तिला वाटत होतं की मलाही कोणी पाटी आणून द्यावी आणि मीही त्याच्यावर अक्षर काढावे, असं तिला नेहमी वाटू लागलं होतं. तिने आता आईला सांगायचा विचार केला आणि ती तिच्या आईकडे हट्ट करू लागली की मलाही शाळेत जायचंय, मलाही शिकायचंय, शाळा कशी असते, वर्ग कसे असतात ते मला पाहायचं आहे. तिच्या मनामध्ये शाळा पाहायची जेवढी उमेद होती, जेवढे तिच्या मनामध्ये उत्सुकता लागली होती शिक्षणाची, तेवढंच तिचं मन तिला सांगत होतं तू शिकू शकतेस, तू करू शकतेस, तू फक्त प्रयत्न कर. आणि ती तिच्या आईकडे हट्ट करू लागली. आता जेव्हा तिच्या आईने घरात सांगितलं की मुलगी शिकायचं म्हणते, तेव्हा काय झालं असेल? तेव्हा घरातून चक्क नकार आला. मुलीला शिकवून काय करायचंय? शेवटी चूल आणि मूल याचंच आयुष्य असतं पोरींचं. तिला शिकवायची गरज नाही. आणि एका क्षणात तिचे स्वप्न जणू एखाद्या पाखराचे पंख गळतात तसे गळून पडले. आणि तिचं मन काय म्हणत असेल? त्यावेळी तिचं मन रडत नव्हतं, ती डोळ्याने रडत होती. परंतु तिचं मन तिला म्हणत होतं रडून काहीच फायदा नाही, जर तुला शिकायचं असेल तर तू शिकू शकतेस. तिचे डोळे रडू लागले, तिचं मन त्याचं सांत्वन करू लागले. आणि तिच्या मनाने एक पर्याय सुचवला आणि ती खदखद गालात हसली. तो पर्याय कोणता? शाळेत जाता नाही आले चालेल, वर्गात बसता नाही येणार चालेल, शिक्षणासाठी शाळेत जायचंच असं नसतं, शिक्षणासाठी वर्गातच जाऊन बसलं तर शिक्षण मिळेल असं नसतं. विद्येची देवता माता सरस्वती आपल्या मुलांना शिक्षणाचा आशीर्वाद केव्हाही देते, कुठेही देते. त्यात शाळेत जाण्याचीच गरज नाही. म्हणजे तिच्या मनाने त्याला उत्तम असा तिला पर्याय सांगितला. आणि तो पर्याय म्हणजे तू घरात राहून सुद्धा शिकू शकतेस. जेव्हा तुझे भावंड अभ्यास करतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. आणि तिला तिच्या मनाचं बोललेलं पटलं आणि तिने सुरुवात केली शिक्षणाला. आता तिने रोज अभ्यास करायची सवय लावून घेतली. ती अभ्यास कसा करत होती? ती तिच्या भावांकडे लक्ष देत होती. ते काय करतायत, लिहितात कसे, याच्यावर तिचं विशेष असं लक्ष असायचं. जेव्हा तिची आई तिला पोळ्या शिकवायची तेव्हा मात्र ती पिठावर तिचे भावंडे जे लिहायचं ते सगळं ती पिठावर मात्र लिहायला शिकू लागली आणि पुन्हा मोडू लागली. ती शिकायची, तीच थांबायची, तीच स्वतःला सावरायची. जेव्हा ती चुकायची तेव्हा तिच्या चुका तीच शोधायची. म्हणजे तिचं शिक्षण थोडंसं आगळं वेगळं होतं, परंतु या शिक्षणाचा आनंद ती मात्र नक्कीच घेत होती. आणि असं करून तिला अक्षरांची ओळख होऊ लागली, तिला अंकाची ओळख होऊ लागली. याचा तिला खूप आनंद होऊ लागला. आता आपण जे म्हणतोय, जे बोलतोय, जे लिहितोय ते बरोबर आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी ती काय करत असे? जेव्हा आजोबा देवघरामध्ये पोथी वाचायचे, जेव्हा आजोबा काही मंत्र म्हणायचे तेव्हा ती लपून त्यांचे मंत्र ऐकायची आणि पुन्हा ती आपण बरोबर आहोत का याची खात्री नक्कीच करून घ्यायची. म्हणजे ती शिक्षणाला अगदी सगळीकडून तत्पर होती.
जिकडून शिक्षण मिळतं तिकडून घ्यायचं एवढंच तिच्या डोक्यामध्ये तिने ठेवलेलं होतं, एवढंच तिचं स्वप्न होतं. शिक्षण शाळेत मिळतं मान्य आहे, परंतु शिक्षण आपल्या आजूबाजूला देखील मिळतं. आणि आणि असं करून करून ती शिकली. मी घरीच शिक्षण घेईल असा तिचा जो निर्धार होता तो आता अंतिम टप्प्यावर आला होता. म्हणजेच तिला आता लिहिता येऊ लागलं, वाचता येऊ लागलं. आता ती आता अडाणी नव्हती, ती आता अशिक्षित नव्हती, ती आता शिक्षित झाली होती. आणि ती आपल्या मनाला अगदी गर्वाने सांगू लागली की बघ आता मी शिक्षित झाले आहे, मला सुद्धा लिहिता वाचता येत आहे. म्हणजेच तिने जो संघर्ष सुरू केला होता तिचा तो संघर्ष शेवटच्या टप्प्यावर आला. तिची जी जिद्द होती ती जिद्द पूर्ण झाली आणि ती तिच्या मनाला पुन्हा सांगू लागली बघ माझा हा संघर्ष सुद्धा यशस्वी झाला. आता काय वाटतंय, आता पुढे काय होईल? आता ही मोठी झालेली आहे, आता कदाचित हिचं पुढचं आयुष्य वेगळ्या पद्धतीचं असेल. कदाचित हिचं फक्त आडनाव बदलणार नसून हिचं पूर्ण आयुष्य बदलणार असेल. म्हणजेच आता हिचं वय झालेलं आहे लग्नाचं आणि यानंतर लग्नाच्या नंतर तिचं आयुष्य खूप वेगळं असेल का? आता तिचा संघर्ष संपला असेल का? आता तिच्या आयुष्यामध्ये नेमकं काय घडणार आहे हे आपण पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला पाहत राहायचे या सिरीजचा हा आजचा भाग. ती जिवंत आहे का या सिरीजसाठी तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा. धन्यवाद.